कस्टोडियल टॉर्च प्रकरणी कठोर कारवाईची मागणी। सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे ठिय्या आंदोलन व उपोषण सुरू। दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करा, संघटनेचा इशारा। अहिल्यानगर प्रतिनिधी। कोतवाली पोलीस ठाण्यात घडलेल्या कथित कस्टोडियल टॉर्च बेकायदेशीर ताबा, अमानुष मारहाण व खंडणी प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तत्काळ फौजदारी कारवाई करावी, या मागणीसाठी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन व उपोषण सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बोराडे, अध्यक्ष उमेश बोराडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश टाक, संपर्क प्रमुख अतुल पंडित यांच्यासह उमेश बागडे, ओमकार गडगे, अक्षयनाथ शहाणे, अमोल रायमोकर, लक्ष्मण दहिवळ, गजानन शहाणे, गणेश मैड, दिलीप सिद्धवाडकर, प्रथमेश नगरकर, श्रीनिवास इंदपूर आदींसह राज्यभरातील सुवर्णकार व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार 16 एप्रिल 2026 रोजी कोतवाली पोलीस ठाणे अहिल्यानगर येथे अत्यंत गंभीर घटना घडली। बोदेगाव तालुका शेवगाव येथील सराफ व्यावसायिक भागवत अदापुरे यांना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाहता दुकानातून जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आले। त्यानंतर त्यांना वाहनात तसेच पोलीस ठाण्यात अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेला विरोध करण्यासाठी आलेले नातेवाईक व समिती सदस्यांनीही पोलीस ठाण्यातच मारहाण करून बेकायदेशीर ताब्यात ठेवण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे। संघटनेच्या मते संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तसेच शासनाच्या GR मधील मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले। याशिवाय कोणताही ठोस पुरावा नसताना सुमारे 200 ग्रॅम सोन्याचे जबरदस्तीने वितळून रिकव्हरी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। हे कृत्य खंडणी व पुराव्यात फेरफार करण्यासारखे असल्याचा दावा करण्यात आला आहे। पीडितांना झालेल्या जखमांची नोंद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाल्याचे सांगण्यात आले असून कस्टोडियल टॉर्चचे स्पष्ट पुरावे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच ही घटना पोलीस वाहन व पोलीस ठाण्याच्या परिसरात घडल्याने संबंधित कालावधीतील CCTV फुटेज तत्काळ जतन करून प्रणाली सील करण्याची मागणी करण्यात आली आहे। दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ FIR दाखल करावा, संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून सेवेतून बडतर्फ करावे, जबरदस्तीने घेतलेले सोने परत द्यावे, प्रकरणाची चौकशी CID किंवा विशेष तपास पथकाकडे द्यावी, CCTV फुटेज जतन करून निपक्ष तपास सुनिश्चित करावा। 17 एप्रिल 2026 रोजी तक्रार देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे। 2 दिवसात कारवाईचे आश्वासन देऊनही 12 दिवस उलटून गेल्याने संताप व्यक्त करण्यात आला। तत्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे। नमस्कार, मी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती प्रदेशाध्यक्ष उमेश बोराडे, बारामती। आपल्या कोतवाली पोलीस स्टेशन येथील DBचे PSI आणि DBची त्यांची टीम यांनी गुन्हा रजिस्टर नंबर 238/26 यामध्ये तपास करत असताना बोदेगाव येथील सराफ भागवतजी अदापुरे तसेच आपल्या तपास करत असताना SOPचं केलेलं उल्लंघन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या असणाऱ्या गाईडलाईन्स याचं केलेलं उल्लंघन, तसेच आपल्या संविधानिक अधिकाराचं केलेलं उल्लंघन आणि चोरीचा तपास करत असताना या सर्व बेकायदेशीर कारवाई करून ज्या पद्धतीने खंडणी सदृश म्हणजे सराफाला वेठीस धरून मारहाण करून त्यांच्या मुलाला त्याचे सोनं आणायला लावणे इथपर्यंतची चुकीची कारवाई करून जे काही सोनं रिकव्हर केलेलं आहे, जे सोनं चोरीचं नसून ते त्यांच्या दुकानातील विक्रीचं सोनं आहे, जे सोनं त्यांनी GST भरून घेतलेलं आहे, म्हणजे स्टोलन प्रॉपर्टी जर त्यांच्याकडे असेल तर ते रिसिव्ह करणं हा पोलिसांचा अधिकार आहे। तो त्या कारवाईबद्दल आमचं दुमत नाही, परंतु जी कारवाई करण्यात आली ती फक्त जो आरोपी अटकच केलेला नाही अशा आरोपीच्या स्टेटमेंट वरती जी कारवाई झाली ही कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे। आणि त्यामध्ये ज्या वेळेला आपण विचारणा करण्यासाठी संबंधित सराफ आणि समितीचे आम्ही पदाधिकारी, मी स्वतः ज्या वेळेला आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना पोलीस स्टेशन मध्ये भेटायला गेलो त्यावेळेला आम्ही त्यांना SOPचं पालन व्हावं, तुम्ही आम्हाला नोटीस द्यावी, गुन्ह्याची माहिती द्यावी आणि आम्ही तुम्हाला तपासाला सहकार्य करायला तयार आहे अशा पद्धतीचे आम्ही त्यांना विनंती करत असताना सुद्धा त्यांनी कुठलीही विनंती मान्य न करता उलट आम्हाला सर्वांना बेकायदेशीर ताब्यात घेऊन आमच्यावरती अमानुष हल्ला केला, आम्हाला मारहाण करण्यात आली। आज अक्षरशः त्यांच्या वयाच्या डबल असणारे आपले बोराडे साहेब असतील,
यांच्यावरती सुद्धा त्यांनी हात उचलला, त्यांच्या मुलावरती हात उचलला. जे एवढं करून त्यांचं समाधान नाही झालं तर त्याच्यामध्ये एक महिला कॉन्स्टेबल पाठवून तुमच्यावरती 354 दाखल करतो, माझ्या अंगाला का हात लावला, अशा पद्धतीच्या खोट्या केसेस करण्याचा प्रयत्न हा ह्या कारवाईमधून झालेला आहे. कुठेतरी बेकायदेशीर रिकव्हरी, फंडामेंटल राईट्स आणि एसओपीचे उल्लंघन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईनचे उल्लंघन करून हे जे काही बेकायदेशीर कारवाई करण्यात आली, या कारवाईच्या निषेधार्थ संबंधित अधिकारी गणेश देशमुख आणि त्यांची संपूर्ण डीबी टीम यांच्यावरती एफआयआर दाखल व्हावा, तसंच त्यांचं निलंबन करून निष्पक्षपणे चौकशी करून त्या संपूर्ण अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं, ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि अशा पद्धतीच्या गुंड प्रवृत्ती असणाऱ्या, वर्दीला कलंकित करणाऱ्या लोकांना सर्व्हिसमध्ये राहता येणार नाही, यासाठी आम्ही आज अधीक्षक कार्यालयासमोर आज आपण आमच्या मागण्याचं निवेदन देऊन आम्ही या संदर्भामध्ये मागण्या करतोय. आमचं म्हणणं म्हणजे टॅक्स पे असणाऱ्या विभागाचं, सराफांचं आज तो शासन दरबारी असेल, पोलीस प्रशासन दरबारी असेल, आम्ही न्यायासाठी आज आम्ही भीक मागतोय. आमची सर्वांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाल्याशिवाय आणि त्यांच्यावर एफआयआर दाखल झाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन इथून हलवणार नाही. आताच आपण पीडितांचं म्हणणं सुद्धा ऐकलं. आज अशा पद्धतीने गुंड प्रवृत्तीने जे आमच्यावरती त्या दिवशी अत्याचार, अन्याय झाला, आज एवढी हाणमार झाली, त्याच्यानंतर त्यांना स्वतःला अजून एक जण उमेश बागडे म्हणून आहेत आणि स्वतः भागवतजी त्यांना आपण सिव्हिल मध्ये आम्ही ऍडमिट केलं होतं. ऍडमिट केल्याच्या नंतर तिथील रिपोर्ट सुद्धा आपल्याकडे सर्व आहेत, त्याच्यामध्ये मेडिकल झालेलं आहे. संबंधित कारवाईच्या विरोधामध्ये आम्ही माननीय न्यायालयामध्ये गेलेलो आहोत. संबंधित रिकव्हरी कशी बेकायदेशीर आहे त्या संदर्भातला अर्जही दाखल आहे. उद्या आम्ही या संपूर्ण प्रकाराला हायकोर्टापर्यंत आपण नेत आहोत. याच्यामध्ये रिट पिटिशन दाखल होईल आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई ही न्यायालयीन प्रक्रियेमधून तर होईलच, परंतु प्रशासनाने म्हणजे पोलीस प्रशासनाने सुद्धा म्हणजे वरिष्ठांनी याच्यामध्ये दखल देणं हे गरजेचं आहे. कारण ही गुंड प्रवृत्ती ही समाजामध्ये आम्हाला त्रास देणारी, आज आम्हाला ज्या पद्धतीने बोलण्यात आलं ते शब्द, आता काकांनी तर सांगितले ते शब्द अगदी किरकोळ आहेत, त्याच्याही पेक्षा घाण आणि खालच्या दर्जामध्ये त्या लोकांनी शब्द वापरलेले आहेत. अगदी महिला समोर तिथं त्यांचीच असताना सुद्धा ती महिला सुद्धा घाणघाण शब्द वापरत होते. म्हणजे ज्या महिलेकडून आपण संरक्षणाची अपेक्षा करतो तीच जर महिला अशा पद्धतीच्या चुकीच्या कारवाईमध्ये सामील होऊन आणि त्या सामील झालेल्या कारवाईमध्ये त्याला बळ देण्यासाठी जर प्रयत्न करत असेल तर मला वाटतं माझ्या महिला मंडळाने सुद्धा अशा महिलांकडून सुरक्षितेची अपेक्षा ठेवावी का, हा प्रश्नही यामध्ये आहे. तर वरिष्ठांनी याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बडतर्फ करणं हे गरजेचं आहे. नसेल तर येणाऱ्या काळामध्ये सराफ सुवर्णकार बांधवांचा या सिस्टमवरचा आणि अशा लोकांवरचा विश्वास उडून जाईल. आणि आम्हाला प्रशासनाबद्दल आणि पोलीस प्रशासनाबद्दल खूप आदर आहे, कारण आम्ही पण फिर्यादी असतो, आम्हालाही खूप त्रास आहे. आज आमच्यामध्ये कितीतरी दुकानं दिवसा लुटली जातात, अनेकांच्या चोऱ्या होतात. आता आमच्या चोऱ्यांचा तपास लागत नाही, हा भाग संशोधनाचा आहे. आता बाकीच्या चोऱ्या तुम्ही बघता 2-2, 4-4 दिवसामध्ये तपास लागतो, परंतु आमच्या सराफांच्या आज 2-2, 4-4 वर्ष होऊन सुद्धा त्यांची दुसऱ्यांदा जरी चोरी झाली तरी त्यांचा तपास होत नाही. म्हणजे हा तपास सुद्धा कुठेतरी चुकीच्या दिशेने चाललेला आहे. आणि हा जो तपासाच्या माध्यमातून आणि सर्व एकमेकाची संगनमत करून म्हणजे ह्याच्यामध्ये आमच्या मार्केटमध्ये असणारे काही दलालही त्यांना सामील आहेत, त्याच्यामध्ये रेकॉर्डवर असणारे काही गुन्हेगार आणि काही भ्रष्ट अधिकारी, त्या लोकांना धरून हा जो भ्रष्टाचार चाललेला आहे, हा भ्रष्टाचार अत्यंत हीन गरजेचा आहे. म्हणजे आमच्या लोकांनी भविष्यामध्ये व्यवसाय करावा का नाही, आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर आमची आपल्या माध्यमातून आपल्या वरिष्ठांना विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्यांवरती तत्काळ एफआयआर दाखल करावा आणि त्यांच्यावरती निलंबन करून चौकशी करून असे अधिकारी बडतर्फ करून पोलीस आणि सराफ व्यावसायिक यांच्यामध्ये समन्वय कसं होईल यासाठी काम करावं. धन्यवाद. सोने, मी कोतवाली पोलीस स्टेशनला गेलो असता पाहुण्यांना घेऊन आले म्हणून मी तिथे गेलो. काय झालं याची चौकशी करत होतो. तर चौकशी करत असताना मी त्यांच्याशी आम्ही बोलत होतो. बोलत असताना फक्त पाहुण्यांना विचारलं नाही, फक्त तुम्हाला मारहाण झाली का, त्यावेळेला मला फुल मारलं आणि मला त्यांनी सोन्याची कबुली करून घेतली मारून. तर मी हे आमच्या अध्यक्ष यांना सांगत होतो. सांगत असताना त्यांनी आमच्यावर लगेच तेवढ्याच्या म्हणजे चला रे यांना मी ह्या आतमध्ये आणि आम्हाला आतमध्ये घेऊन एवढी अमानुष्य मारहाण केली.
तर मी त्यांना 4 वेळेस सांगत होतो माझं स्पायनल कॉर्डचं ऑपरेशन झालं साहेब, मला बसता येत नाही नीट, मला उठता येत नाही. तर त्यांनी मागून मागितलं काय नव्हतं माझं, तू मेला तर मेला म्हणलं, काय फरक पडत नाही. मागून माझ्या स्पायनल कॉर्डचं ऑपरेशन तर तिथे मुक्क्या मारल्या परत पाहून. आणि नंतर आम्हाला पाणी मागितलं तर आम्हाला म्हणजे मूत प्या म्हणले, पाण्याऐवजी तुम्हाला मूत देतो म्हणले प्यायला. तुम्ही चोट्टे भामटे, हा समाज चिमूटभर समाज आहे, तुम्ही आमचं काय झाटवाकडे करणार आहे. फार खालच्या दर्जामध्ये जातीवरती शिवाय दिल्या त्यांनी. आमची प्रमुख मागणी आम्हाला न्याय देण्यात यावा हीच प्रमुख मागणी आहे. त्यांनी फार मोठमोठ्या गप्पा मारल्या, माझं कोणी काही झाटवाकडे करू शकत नाही, हा पहिला शब्द आहे त्यांचा. मग आता याचा अर्थ काय ते ओळखून द्या. गेल्या 15 दिवसापूर्वी जो तोरणा बांधवावर पोलीस डिपार्टमेंटने ज्या पद्धतीने अमानुष मारहाण केली किंवा रिकव्हरीसाठी बळजबरी केली, हा कुठेतरी कायद्याला सोडून झालेला प्रकार आहे. हा नक्कीच निषेधार्थ आहे. कारण ठीक आहे, कायदा आहे, कायद्याच्या पद्धतीने वसुल्या झाल्या पाहिजे किंवा कायद्याच्या पद्धतीने प्रोसिजर झाली पाहिजे. पण एका गुराढोरासारखं त्याला दुकानातून ओढून आणणं आणि त्याच्या बचावासाठी किंवा माहितीसाठी इतर जे व्यापारी सहकार्यासाठी जातात त्यांना कुठेतरी अमानुष गुराढोराप्रमाणे मारहाण होती, हे कुठेतरी चुकीचं आहे. आपलं असं आता आमच्यासारख्या व्यापाऱ्यांना असं वाटायला लागलंय का आपला महाराष्ट्र हा कुठे बिहार झाला काय. म्हणजे इतक्या वाईट पद्धतीने मारहाण होणं, आणि ज्यांना मारहाण झाली ते काही गल्ली बोळातले काही छोटे दुकानदार नाही, त्यांचे 150-200 कोटी रुपयाचे टर्नओव्हर, मोठे मोठे शोरूम आहेत. अशा प्रतिष्ठित समाजातील व्यक्तींना जर अशा पद्धतीने मारहाण होत असेल तर हा कुठेतरी चुकीचा प्रकार आहे. हा डिपार्टमेंटनी, गृह खात्याने याची दखल घेऊन तो जो PSI आहे तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करून आज समाजाला कुठेतरी न्याय दिला पाहिजे, अशी आमची सर्व सराफ व्यावसायिकांची मागणी आहे.